आज आहे ना सकाळी सकाळी दोंदे मामाच्या स्टॉलवरती आलो चहाच्या. इथं आल्याच्या नंतर विनायक माहिती चेहरा पाहिला चहा बुकिंग पडते का नाही काय माहिती. उदाशील माणूस राहतो. रवा पण गाडीत बसला उदाशील वाली. त्याला म्हटलं निघ बाहेर जरा दुनिया पाय म्हटलं. आणि आपल्याला आहे ना आज प्रायव्हेट बुकिंग, त्याच्यामुळे तुमचा भाऊ डायरेक्ट रवायला भेटून डायरेक्ट कुठं निघला माहिती कस्टमरला पिकअप करायला. इथं आल्याच्या नंतर कस्टमर मध्ये डायरेक्ट तुम्ही घरापाशी घेऊन या, डायरेक्ट लिफ्ट पैसे. म्हटलं काय अडचण नाही, लिफ्ट मध्ये घालतो डायरेक्ट गाडी, टेन्शन घेऊ नका. मग कस्टमरला पिकअप करून डायरेक्ट सोंडे गावला आलो मित्रांनो. गणपत मावळ म्हणून आहे मित्रांनो, पेन रिलीफ सेंटर. आणि इतकं फेमस आहे ना की विचाराच्या बाहेर. तुम्हाला गोळ्या गेल्या खायची कामाचं पाडणार नाही. इथं जर आले ना असं म्हणता भाऊ आपल्याला काय माहित नाही, फर्स्ट टाइम आलोय. आणि भावांनो इथलं क्लायमेट आहे इतकं भारी होतं ना की विचाराच्या बाहेर. बघू शकता आजूबाजूला ना मस्त शेती वगैरे आणि ऊस गीस मस्त पाणी चालू यार. क्लायमेट भाई एकदम अच्छा. नेमकं कस्टमरचं काय दुखतं काय माहिती मित्रांनो, त्याच्यासाठी इथं घेऊन आलेलो. बघू शकता एकच बंगला आहे, आजूबाजूला पूर्ण शेती एकदम निवांत. आपली गाडी लावून दिली. इथले रस्ते पाहून तर मी इतका खुश झालो की विचाराच्या बाहेर. कारण की नाशिकमध्ये इतके खड्डे झाले ना भाई, डोकं तुमचं खराब होऊन जाईल. पण शेतातले रस्ते म्हणजे रस्ते भाई एक नंबर रस्ते. इथं बघू शकता भरपूर जण आले बरं का, मी एकटाच आलेलो नाही, भरपूर गाड्या आलेले. पुन्हा मुंबईवरून लांब लांबून गाड्या आले. आणि कशासाठी? फक्त इलाज करायसाठी. एकदा इलाज जर करायला चालू केला ना बरं तर सोडतीच नाही बरं का, असा विषय इथला. तर म्हटलं चला आपण पण पाहू. तेवढ्या दोस्ताचा फोन आला, म्हटलं ठेव बोर करू नको. तितक्यात इथं आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले. म्हटलं क्या बात आहे म्हणे, तुझे व्हिडिओ वगैरे पाहतो. म्हटलं धन्यवाद दादा. आपले फॉलोअर्स जिथं नाही तिथं भाई यार खर्च एक नंबर भाई. आपले ब्लॉग एवढे भारी राहतात म्हणून तो आपले लोक फॉलो करताना बघताना. चला म्हणे तुम्हाला आतमधून दाखवतो कसं काय आहे सेंटर. इथं आल्याच्या नंतर कळालं भाई इथं नाही का भरपूर पब्लिक आतमध्ये ना. मला वाटलं जास्त लोक नसतील पण भरपूर पब्लिक. डायरेक्ट गन सारखं नाही का पायाला लावित भाई, धड 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 धड. काय माहिती काय, पण भरपूर पब्लिकला फरक पडतो बरं का मित्रांनो. कारण की लांबून लांबून लोक आले, उगाच नाही आले लोक. काहीतरी फरक पडला असेल तेव्हाच आले असतील. पण आपलं काही दुखत नाही, त्याच्यामुळे तुमचा डायरेक्ट बाहेर आला. एवढ्या मेहनतीने ब्लॉग बनवतो यार, फॉलो करत जा ना पब्लिक यार. मराठी माणसाला सपोर्ट करा ना, चांगले ब्लॉग बनवून ना अजून.